नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। हे तर आर्थिक व्यवस्थापनात अपयशी झालेले इव्हेंटवालं सरकार। पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर काँग्रेसच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची टीका। आंबा काजू उत्पादकांच्या प्रश्नावर उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। स्वाभिमानी शेतकरी संघटना वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्यावर ठाम। कोल्हापूर महापालिका प्रशासन आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या बैठकीत शहरातील वाहतूक समस्यांवर चर्चा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्णय। नीट रद्द झाल्यानं कोल्हापुरातील विद्यार्थी संतापले। हे सरकार थर्ड क्लास लेवलचं आहे, अशा शब्दात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप। आणि जिल्हा बस मालक संघटनेच्या उपोषणाला आरटीओ एजंटांचा आज काम बंद ठेवत पाठिंबा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बोलूयात सविस्तर बातम्यांकडे। वर्क फ्रॉम होम करा, खर्चात काटकसर करा आणि सोनं खरेदी टाळा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलंय। त्यामुळे महागाई, इंधन दरवाढ आणि आर्थिक परिस्थितीवरून काँग्रेस पक्षानं केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये घेतलेल्या पत्रकार बैठकीत सरकारच्या काटकसरीच्या आवाहनावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकार आपल्या चुकांसाठी जनतेला जबाबदार धरत असल्याचा आरोप केला। नरेंद्र मोदींचं सरकार इव्हेंट मॅनेजमेंट सरकार असून आर्थिक व्यवस्थापनात हे सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षासाठी सोने खरेदी करू नका, खर्चात काटकसर करा, वर्क फ्रॉम होम करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, असं आवाहन केलंय। पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होतीये। कोल्हापूर काँग्रेसच्या वतीनं ज्येष्ठ नेते संपतबापू चव्हाण पाटील, माजी नगरसेविका भारती पोवार, वेदवती मोहिते आणि माजी नगरसेवक ॲडव्होकेट अमोल माने यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावर जोरदार टीका केली। यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार यांनी यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात एका डॉलरची किंमत 60 ते 62 रुपये असताना आकाश पाताळ एक करणारे भाजप आणि मित्रपक्ष आता मोदींच्या काळात एका डॉलरची किंमत 100 गाठत असताना गप्प का, असा सवाल उपस्थित करत मोदींच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर असल्याचं सांगितलं। 2008ला जेव्हा जागतिक मंदी या देशामध्ये आली, त्यामुळे जगामध्ये भारत हा मनमोहन सिंग सरकारने एका स्थिरतेवरती ठेवला होता आणि बराक ओबामांनी त्यांना बोलवून विचारलं की तुम्ही हे कसं साध्य केलं। तर अर्थतज्ञ असल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था कुठल्या लेवलला जाऊ शकते आणि अर्थतज्ञांच्या बद्दल काहीही माहिती नसताना देश कोणत्या पद्धतीला जाऊ शकतो, याचं कालचं मन की बात हे उदाहरण आहे। ठीक आहे, याच्या आधीसुद्धा 71ची लढाई झाली भारत पाकिस्तान। इंदिरा गांधींनी स्वतःच्या अंगावरचे दागिने काढून राष्ट्राला अर्पण केलेले आहेत। नेहरूने हातामध्ये सरकार घेतलं, स्वतःची इस्टेट विकली आणि देशाच्या तिजोरीमध्ये पैसे भरलेले आहेत। लाल बहादूर शास्त्रींनी 65च्या युद्धानंतर देशाला सांगितलं की 1 दिवसाचा उपवास करा, सोमवार करा, आणि त्यांनी तो स्वतः केला। ते एक जोडी धोत्राची फक्त वापरत होते देशाचे पंतप्रधान असताना सुद्धा। परवा दिवशी देशाला त्यांनी आव्हान केलं की तुम्ही गाड्या फिरवू नका, घरातून बाहेर पडू नका, सोनं खरेदी करू नका, आणि दुसरे दिवशी ते 4 देशाच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत। आता आपण साऱ्यांनी विचार केला तर त्यांच्या दौऱ्याचा खर्च हा आपल्या तिजोरीला झेपणारा असतो का? काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष संपतबापू चव्हाण पाटील यांनी सोन्या चांदीवरील आयात शुल्कवाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार असून कोणताही अभ्यास न करता किंवा तज्ज्ञांचा सल्ला न घेता निर्णय घेणं चुकीचं असल्याचं सांगितलं। त्यांनी खासदार राहुल गांधींबद्दलच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला। आपले मुख्यमंत्री म्हणाले की राहुल गांधी हे रिजेक्टेड नेते आहेत।
मला एक सांगायचं आहे, ED असेल, CBI असेल, निवडणूक आयोग असेल, त्या स्वायत्त संस्थांचा वापर करून मॅनेज करून हे मुख्यमंत्री झालेत, म्हणून आम्ही यांना मॅनेजमेंट मुख्यमंत्री म्हणावं का? म्हणजे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना रिजेक्ट, ते निवडून आलेले आहेत, त्यांच्या बरोबरीने 100 खासदार निवडून आलेले आहेत. असं असताना रिजेक्टेड नेतं म्हणणं हे किती प्रकारचं चांगलं दिसतंय. ह्या त्यांच्या वक्तव्याचा पूर्णपणे निषेध करतो. वेदवती मोहिते यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार हे इव्हेंट मॅनेजमेंट सरकार असून आर्थिक व्यवस्थापनात ते अपयशी ठरलंय अशी टीका केली. पॉवर वॉशिंग्टन DC मध्ये बसलेला आहे, त्यामुळंच त्यांनी आपल्याला हे आव्हान केलेलं आहे. मला असं वाटतं ह्या सरकारनं आपली तिजोरी पण आणि आपलं पथ पण ह्या पूर्ण जगामध्ये कमी केलेली आहे. तेलंगणमध्ये हे वक्तव्य केल्यानंतर साहेब बाहेर पडलेले आहेत, विश्वगुरू बाहेर पडलेले आहेत, त्यांच्या 100 गाड्यांच्या ताफ्यासकट आणि अंगावर फुलं उधळून घेतलेली आहेत लोकांकडून. ती कशासाठी माहीत नाही, की आत त्यांनी लोकांना हे जे आव्हान केलं की तुम्ही हे खाऊ नका, घरातनं काम करा, सोनं विकत घेऊ नका, ह्याच्यासाठीचं सेलिब्रेशन त्यांनी बाहेरून केलं की काय, आम्हाला प्रश्न पडलेला आहे. सरकारला धड पैसा मॅनेज करता आलेला नाही, फॉरेक्स मॅनेज करता आलेलं नाही आहे. त्यांना डिप्लोमसी म्हणजे जे आपण म्हणतो धोरणं, जगाबरोबरचे आपले काही डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स आहेत ते मेंटेन करता आले नाहीत. सगळीकडं आजूबाजूच्या सगळ्या सराउंडिंग आपल्या ज्या कंट्रीज आहेत त्यांना सगळ्यांना त्यांनी शत्रू बनवून ठेवलेला आहे. आणि परत मी तुम्हाला जसं म्हणलं की पेट्रोलचा साठा त्यांना वाढवता आलेला नाही आहे. म्हणजे पेट्रोलियम हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलीही इकॉनॉमी चालण्यासाठी सगळे व्यवसाय, सगळे धंदे त्याच्यावरच अवलंबून आहेत. दॅट इज वन ऑफ द फॅक्टर्स ऑफ द कॉस्ट ऑफ युअर इंडस्ट्री. जर का ते तुम्हाला व्यवस्थित मेंटेन करता आलं नाही तर तुम्ही आम्हाला पॅट्रिऑटिझम, नॅशनल पॅट्रिऑटिझमच्या आधारे तुम्ही आमच्याकडनं काही मागू शकत नाही, जनतेकडून काही मागू शकत नाही. तुम्ही तुमचं फेल्युअर एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि हे सरकार, अगदी शेवटी मला हेच म्हणायचं की हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात 1 नंबर आहे, पण आर्थिक मॅनेजमेंट करण्यात 0 आहे. माजी नगरसेवक ॲडव्होकेट अमोल माने यांनी नोटबंदीमुळे देशाचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगत नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व पूर्णपणे अपयशी ठरलंय असा आरोप केला. सर्वसामान्यांना काटकसर करा म्हणून सांगितलं जात असताना कुंभमेळ्यावर 36,000 कोटी खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित करत ॲडव्होकेट माने यांनी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून तरुणांना स्वस्त मजूर बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदी हे भोंदू खरात सारखेच आहेत अशी टीकाही त्यांनी केली. हिंडले, अर्धन औषध हिंडले, फकीरासारखे जगले. खऱ्या अर्थानं गांधीजी फकीर होते. हे जे 30 लाख 40 लाखाचा सुटगाव म्हणतायत फकीर आहेत, तर हे फकीर नाहीत, हे भोंदूभाऊ आहेत. जसं नाशिकमधले अशोक खरात भोंदूबाबा आहेत, तशा पद्धतीने हे भोंदूबाबा आहेत. भारताच्या इतिहासामध्ये एक महम्मद तुगलक नावाचा बादशाह होऊन गेला साहेब, महम्मद तुगलक. त्याला वेडा महम्मद म्हणतात, लहरी महम्मद म्हणतात. त्यानं काय केलं, दिल्लीची राजधानी दौलाबादला आणली. कारण मीमांसा कळलं नाही. चीनवर हल्ला करायला 1 लाख फौजून गेला, सगळे सैनिक बर्फात गाडून मेले. अशा पद्धतीने नरेंद्र मोदींचं काम हे त्या महम्मद तुगलकाप्रमाणे चालू आहे. नोटाबंदी का केली, काही कळलं नाही. म्हणजे काय करतोय, कसं वागतोय ना काही कळत नाही. खरं म्हणजे 9 मार्च 2026ला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये प्रचंड मोठी महागाई वाढणार आहे, भारताची अर्थव्यवस्था धोक्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी प्रधानमंत्री म्हणून काहीतरी कारवाई करा. पण राहुल गांधीजींचं त्यांनी दुर्लक्ष केलं. खरं म्हणजे 2 महिने युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये मध्यस्थी करायचा मान पाकिस्तानला मिळतो, पण विश्वगुरू म्हणणाऱ्या मोदीजींना कोणी विचारत नाही. मोदीजी किंवा भाजपला उठसूट काँग्रेसवर टीका करतात, काँग्रेसनं काय केलं. खरं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यावेळी शीतयुद्ध परम अवस्थेला पोचलं होतं त्यावेळी मार्शल टिटोला घेऊन आणि इजिप्तच्या नासेरला घेऊन पंडित नेहरूंनी 104 राष्ट्रांचं संघटन बांधलं होतं, ज्याला अलिप्तवादी चळवळ म्हणतात. आणि एक भारतात दबदबा निर्माण केला होता. जागतिक राजकारणामध्ये जो भारतात दबदबा नेहरूंच्या काळात होता तो दबदबा आज शून्य झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या आवाहनानंतर जनतेत खूप मोठा असंतोष निर्माण झालाय. आता जनतेमधून मोठं आंदोलन होण्याची शक्यता असून काँग्रेसकडून देखील जन आंदोलन उभारण्यात येईल असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय.
दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी गेल्या 2.5 महिन्यांपासून नुकसान भरपाईसाठी आंदोलन करतायत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, तसंच NDRFकडं कोणतीही मदत मागितलेली नाही आणि त्यासाठी प्रस्तावही पाठवण्यात आला नसल्याचं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. पंचनाम्यांबाबत प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलं असलं तरी यापूर्वीच्या अनुभवांचा विचार करता सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असं माजी खासदार शेट्टी यांनी सांगितलंय. 15 मे रोजी वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्याचा निर्णय कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माजी खासदार विनायक राऊत यांनी कोकणातील शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असल्याचं सांगत सरकारनं मदतीबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. तर आमदार भाई जगताप यांनी हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळं आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचं सांगितलं. पंचनाम्यांसाठी यंत्रणा अपुरी पडत असल्यानं अजूनही अनेक पंचनामे प्रलंबित असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी, फलोत्पादन, पणन तसंच मदत आणि पुनर्वसन विभागांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी, फलोत्पादन, पणन तसंच मदत आणि पुनर्वसन विभागांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी आयुक्त सूरज मांढरे, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, जनता दल सेक्युलर प्रभाकर नारकर, धर्मराज्य पक्ष राजन राजे, शेकापचे राजेंद्र कोरडे, मनसे प्रवक्ते कुणाल माईनकर, माकपचे आरमाईटी इराणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आज महापालिका आणि शहर वाहतूक शाखेची संयुक्त बैठक पार पडली. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आज महापालिका आणि शहर वाहतूक शाखेची संयुक्त बैठक पार पडली. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरासह शहरातील मुख्य रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमणं हटवण्यासाठी महापालिका आणि वाहतूक शाखेनं संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्यात. पर्यटकांच्या दृष्टीनं अंबाबाई मंदिर आणि रंकाळा परिसर स्वच्छ आणि मोकळा ठेवणं आवश्यक असल्याचं सांगत अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी सातत्यानं कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत. शहरातील खराब झालेले सिग्नल बदलण्यासाठी वाहतूक शाखेनं आवश्यक तांत्रिक माहिती सादर करावी. तसंच पार्किंग समस्येवर उपाय म्हणून खासगी पार्किंग सुविधा सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पार्किंग सुविधा सुरू करण्यासाठी तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसंच कोल्हापूर शहर परिसरातील अतिक्रमणं हटवण्यासाठी 5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शहरातील बेवारस वाहनांवर महापालिका आणि वाहतूक शाखेकडून संयुक्त कारवाई करण्यात येणार असून रस्त्यावर ट्रान्सफॉर्मर उभारण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉक्टर विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ई-चलनाद्वारे आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम माफ करावी, त्याचबरोबर ई-चलन रद्द करावं या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेच्या वतीनं प्रदीप राठोड हे आमरण उपोषण करतायत. या उपोषणाच्या आजच्या 3ऱ्या दिवशी RTO कार्यालय परिसरातील केबिनधारकांनी काम बंद ठेवत उपोषणाला पाठिंबा दिला. काम बंद आंदोलनामुळे RTO कार्यालयाच्या परिसरात कमालीचा शुकशुकाट जाणवत होता.
पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावर रोज कोल्हापुरातील 125 आराम बस ये जा करत असतात. या मार्गावर प्रत्येक 4 किलोमीटरला वेग मोजणारे कॅमेरे बसवण्यात आलेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल तसंच टोल नाक्यांवर लेन बदलल्याबद्दल आकारल्या जाणाऱ्या दंडांमुळं वर्षभरात एक आराम बस मागं 5 लाख रुपयांचा दंड भरावा लागत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेनं केला आहे. परिवहन विभागानं ई-चलनाद्वारे केली जात असलेली अन्यायकारक दंड आकारणी रद्द करावी, यापूर्वी आकारलेला दंड माफ करावा, अशा मागण्या केल्यात. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे प्रदीप राठोड यांनी कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. या उपोषणाचा आज 3रा दिवस होता. शासनानं अद्याप या उपोषणाची दखल घेतली नसली तरी विविध संघटनांचा या उपोषणाला पाठिंबा मिळतोय. आज आरटीओ एजंटनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा देत आज एक दिवस कामकाज बंद ठेवलं. वाळू वाहतूकदार संघटनेच्या एकजुटीचा, केबिनधारक संघटनेच्या एकजुटीचा पंतर बंद, पंतर बंद. एजंटांच्या काम बंद आंदोलनामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात शुकशुकाट होता. बंदमुळे शासनाचा 20 ते 25 लाखांचा महसूल बुडाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. वाळू वाहतूक संघटनेने सुद्धा पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत प्रदीप राठोड यांची विचारपूस केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेचे सतीशचंद्र कांबळे, गौरव कुसाळे, अशोक कुचकोरवी, मनोज चौगुले, राजेंद्र ढाले, पंकज त्रिपाठी, रफिक रावतर, अशोक शिंदे आदींसह इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत ठेवण्यात आलेल्या दानपेट्या आज महानगरपालिका प्रशासनाकडून उघडण्यात आल्यात. यंदा दानपेटीमध्ये 4,19,675 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दान रक्कमेत सुमारे तिप्पट वाढ झाली आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या या सहकार्यामुळं स्मशानभूमीतील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मदत होत असल्याचं प्रशासनानं सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीच्या आवारात नागरिकांच्या स्वेच्छा देणगीसाठी 3 दानपेट्या ठेवण्यात आल्यात. आज या 3ही दानपेट्या प्रशासनाच्या उपस्थितीत उघडण्यात आल्या. दानपेट्यांमधील रक्कम मोजण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली. एप्रिल 2025 पासून आजपर्यंतच्या कालावधीत या दानपेट्यांमध्ये तब्बल 4,19,675 रुपयांची रोकड जमा झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 1,61,537 रुपये जमा झाले होते. म्हणजेच यंदा दान रक्कमेतील वाढ ही जवळपास तिप्पट असल्याचं दिसून आलं. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणारे नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांकडून स्वेच्छेनं देणगी दिली जाते. या निधीतून स्मशानभूमीतील स्वच्छता, देखभाल, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसण्याची व्यवस्था तसंच अन्य मूलभूत सुविधा उभारण्यासाठी आणि सुधारण्यासाठी मदत होते. दान रक्कमेतील वाढ ही नागरिकांच्या प्रशासनावरील विश्वास आणि सामाजिक बांधिलकी दर्शवणारी असून पंचगंगा स्मशानभूमीत आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपरफुटीमुळे 3 मे रोजी झालेली परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीजनं रद्द केली आहे. तर या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आलाय. या प्रकारामुळे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसलाय. किती दिवस हे सरकार आमच्या स्वप्नांशी खेळणार? हे सरकार थर्ड क्लास लेवलचं आहे, अशा शब्दांमध्ये विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केलाय. विद्यार्थी संघटनांनी सुद्धा लोकांचा सरकारवरचा विश्वास उडाला असल्याचं सांगत पेपरफुटीच्या प्रकाराचा निषेध केला. देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेला पेपरफुटीचं ग्रहण लागलंय. 3 मे रोजी झालेली परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीजनं रद्द केली आहे. संशयास्पद मेसेजमुळं पेपरफुटीचा प्रकार उघडकीला आलाय. त्यामुळं NTIनं ही परीक्षा रद्द करून हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. या परीक्षेला देशभरातून जवळपास 22 लाख विद्यार्थी बसले होते. या सगळ्या विद्यार्थी आणि पालकांना मोठा धक्का बसलाय. दिवसरात्र अभ्यास करायचा, प्रामाणिकपणे परीक्षा द्यायची आणि सरकारच्या बेजबाबदारपणाची शिक्षा मात्र विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी भोगायची, असंच काहीसं चित्र मागील काही वर्षांपासून दिसून येतंय. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. किती दिवस हे सरकार आमच्या स्वप्नांशी खेळणार? थर्ड क्लास लेवलचे हे सरकार आहे, अशा तीव्र शब्दात विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केलाय.
ते तुम्ही ट्विट करताय की लेयर्स ऑफ सिक्युरिटी, झिरो मार्जिन ऑफ एरर, हा पेपर अवेलेबल कसा झाला तर तुम्ही NTA सोडून दुसरा कोणाकडे हा पेपर भेटत पण नसतो, तर हा पेपर आला कुठून टेलिग्रामवरती? म्हणजे ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्या भारताचं सरकार थर्ड क्लास लेवलचं गव्हर्नमेंट आहे, हेच जबाबदार आहे ना. अजून किती दिवस मुलांच्या स्वप्नांची खेळणार तुम्ही? आधीच एवढे 26 लाख मुलांमध्ये कॉम्पिटिशन, त्यात हे पेपर लीक होणं, ह्या सर्व गोष्टींचा आमच्यासारख्या शेतकरी आईवडील असणाऱ्या मुलांना त्रास होतो सर. कुठे विसरलात तुम्ही ट्विट केलेलं वाक्य, दिस इज नॉट युअर स्कूल एक्झाम, दिस इज नॅशनल लेवल एक्झाम. ऑफकोर्स सर ही नॅशनल लेवल करप्टेड सिस्टमची नॅशनल लेवलची एक्झाम आहे, म्हणूनच तर एवढे सर्व पेपर लीक होणे या सर्व गोष्टी होतात. इथे आम्ही 2-3 वर्ष प्रयत्न करून शेवटी करप्टेड सिस्टमला बळी पडायचं का? कधी नाही भेटणार सर अशा गोष्टीतून आम्हाला. आम्ही माणसे आहोत, मशीन नाही. तुम्हाला मनाला वाटेल तुमच्या तेव्हा तुम्ही एक्झाम घेणार, आम्ही लगेच तयारी चालू करणार. अजून किती दिवस चालणार हे? आता हे सगळं जे काही घडलं आहे त्याचं रिव्हेंज म्हणून तुम्ही 2025 सारखा पेपर नक्कीच टफ काढा, त्याबद्दल काही आमचं मत नाही. पण सिक्युरिटी विविध विद्यार्थी संघटनांनी सुद्धा याचा निषेध नोंदवत या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडालाय, हे अपयशी सरकार आहे अशा प्रतिक्रिया दिल्यात. सरकार सर्वप्रथम आम्हाला असं वाटते की विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या बाबतीत अतिशय निष्काळजी आहे की एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षांचे पेपर लीक होतात, यावर कुठंतरी यंत्रणा सक्षम ठरत नाही आहे असा आमचा आक्षेप आहे. आणि एकीकडं विद्यार्थ्यांना डिजिटल इंडिया आणि रोजगाराच्या पंतप्रधान गप्पा मारत असतात, आश्वासन देत असतात, आणि या ठिकाणी महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर लीक होतात. याला कुठंतरी सरकारच जबाबदार आहे. आणि अशा जर वारंवार जर घटना घडत असतील तर विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे आणि त्यांनी प्रशासन म्हणून सरकारवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न आज सर्वसामान्यांना पडलेला आहे. या देशभरात, भारत देशभरात डॉक्टर क्षेत्रात काम करणाऱ्या ह्या मुलांच्यावर अतिशय मोठा अन्याय आहे. म्हणजे ज्याला डॉक्टरी येत सुद्धा नाही तो अशा पेपर फुटीच्या घटनांमुळे तो डॉक्टर होणार. म्हणजे ज्याला जनावरांचा डॉक्टर करायचा तो माणसांचा डॉक्टर होणार. या भारत देशात, या महाराष्ट्रात ज्या दिवशीपासून हे भाजप सरकार आले, मोदी सरकार आले, त्या दिवशीपासून ही पेपर फुटीच्या घटना सुरू आहेत. तो आजपर्यंत सिलसिला बंद नाही आहे. याच्यातनं विद्यार्थ्यांनी काय करायचं? सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी विद्यार्थ्यांचे हे अन्याय होत चाललाय. हा झाला देश पातळीवरचा विषय. नुकतीच महाराष्ट्रात कोल्हापुरात देखील नेट सेटचा पेपर फुटला, त्याच्यावर कारवाई काय झाली? म्हणजे आपण काय पण केलं तरी कोण करत नाही, या भावनेनं हे सरकार करत आहे. मी या सरकारचा आणि या सगळ्या UGCच्या अंडरच्या UGCचा निषेध करतो. पेपर फुटीमुळे त्यांचं कष्ट, आजपर्यंतचे कष्ट, त्यांची स्वप्न यामुळे कुठंतरी खंडित झालेलं असं दिसतं आहे. आणि सरकार ह्यासाठी जबाबदारी आहे आणि सरकार पूर्णपणे ह्यासाठी अपयशी ठरलेलं आहे. एकीकडे युवकांसाठी रोजगार देणे किंवा युवकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आश्वासन देणारे सरकार पूर्णपणे निष्काळजी ठरलेलं आहे. पालकांची परिस्थिती, विद्यार्थ्यांची परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर ह्या होणाऱ्या पेपर फुटीच्या मागच्या जे काही माफिया आहेत त्या माफियांना शोधून खरं तर भर रस्त्यामध्ये मारलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. काही पैशाकरिता हे पेपर फोडतात, पण हे पेपर फुटत असताना कोणते सरकारी कर्मचारी किंवा कोणते सरकारी योजना लोक ह्यांच्या हाताला येऊन ह्या पेपर फुटीमध्ये काम करतात त्यांच्यावरही खऱ्या अर्थानं कडक कारवाई केली पाहिजे. आमच्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे, लवकरात लवकर नवीन परीक्षा जाहीर करून निःशुल्कपणे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परीक्षा घ्याव्यात. पुन्हा परीक्षा घेतल्यानंतर पुन्हा फीची मागणी या ठिकाणी करू नये, हीच आमची महत्त्वाची मागणी आहे. आणि खास करून या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आणि शुल्क भरण्याची गरज नाही असं NTA वतीनं जाहीर करण्यात आलंय. मात्र सातत्यानं होत असलेल्या पेपरफुटी प्रकारांमुळं या सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची खरंच काळजी आहे का असा सवाल उपस्थित होतोय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पाणी प्रश्नावर झालेल्या विशेष सभेत सत्तारूढ आणि विरोधकांच्यात आरोपांच्या फैरी झडल्या. 4 तास चाललेल्या या सभेत सुळकूट पाणी योजनाच शहरासाठी कार्यान्वित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत झालं. ही योजना मार्गी लावण्यासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचा ठराव संमत करण्यात आला.
तत्पूर्वी सभेच्या सुरुवातीलाच विरोधी शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारातच जोरदार निदर्शनं करत मातीची मडकी फोडली. महापौर उदय धातुंडे यांनी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न आणि काळा ओढा या संदर्भात चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या विशेष सभेचं आयोजन केलं होतं. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारातच जोरदार निदर्शनं करत मातीची मडकी फोडली. सभागृहात येताना विरोधी सदस्यांनी पाणी योजनेसंदर्भात घोषवाक्य लिहिलेली जॅकेट परिधान केली होती. ती काढल्यानंतर सभा सुरू होईल असं महापौरांनी सांगितलं. त्यानंतर अर्ध्या तासांनंतर जॅकेट काढल्यावर सभेला प्रारंभ झाला. विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर बोलताना मुद्देसूद मांडणी केली. 15 वर्षात कृष्णा योजना आणि आत्तापर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 465 कोटी रुपये खर्च झाला असल्याचं त्यांनी आकडेवारीसहित सांगितलं. कृष्णा नदीत पुरेसं पाणी असतानाही केवळ नियोजन शून्य कारभारामुळं आपण नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत आहोत असा आरोप त्यांनी केला. विरोधकांच्या वतीनं नगरसेवक संजय तेलनाडे, रणजित जाधव, अमरजित जाधव, सयाजी चव्हाण, परवेज गैबान, सुनील तेलनाडे, पद्मजा साचरतकर, संगीता आलासे, स्मिता तेलनाडे, क्रांती आवळे आदींनी भूमिका मांडली. काही मुद्द्यावर बोलत असताना सत्ताधारी गटातील काही नगरसेवक व्यत्यय आणत होते. यावर दोन्ही बाजूंकडून खडाजंगी झाली. ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे यांनी या प्रश्नावर बोलताना परखड मत मांडलं. केवळ सभा घेतली, सभागृहात चर्चा केली, यावर हा विषय संपणार नाही. तर नेमकं तुम्ही काय करणार आहात हे जाहीर करा. इचलकरंजीकरांना फसवू नका असं त्यांनी सुनावलं. सत्तारूढ गटाकडून उपमहापौर अनिल डाळ्या, रवी रजपुते, तानाजी पोवार, राजू बोंद्रे, सुशांत कलागते, मनीषा नवनाळे, तेजश्री भोसले, विजया महाजन, ध्रुवती दळवाई यांनी सुळकूड योजना होण्यासाठी सत्ताधारी आग्रही असल्याचं सांगितलं. सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी सभागृहासमोर पाणी प्रश्नाची वस्तुस्थिती मांडली आणि कुणाच्या तरी दबावाखाली अधिकारी चुकीचा अहवाल बनवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा सविस्तर खुलासा केला. शहरवासियांना 2 दिवस आड पाणीपुरवठा करणारच असं त्यांनी शेवटी सांगितलं. 4 तास चाललेल्या सभेत सुळकूड पाणी योजनाच शहरासाठी कार्यान्वित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत झालं. ही योजना मार्गी लावण्यासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचा ठराव संमत करण्यात आला. महापौर उदय धातुंडे यांनी इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याकरता विरोधकांना सोबत घेऊन सुळकूड योजना मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं घोषित केलं. यावेळी उपायुक्त सुषमा शिंदे, नगरसचिव राहुल पोटे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी राधानगरी तहसील कार्यालयात तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अतिवृष्टी, पूरस्थिती, वादळी वारे, भूस्खलन तसंच आपत्कालीन परिस्थितीतील विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम ठेवणं, गावनिहाय आपत्कालीन संपर्क यादी अद्ययावत ठेवणं, पूरप्रवण भागातील नागरिकांना वेळेवर सूचना देणं आणि स्थलांतरासाठी आवश्यक व्यवस्था तयार ठेवण्याच्या सूचना तहसीलदार देशमुख यांनी या बैठकीत विभाग प्रमुखांना दिल्या. सर्व राधानगरी तालुक्यातील विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. तसंच तलाठी आणि मंडलाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. ज्या त्या विभागाला आपल्या स्तरावरती आपत्तीच्या अनुषंगाने ज्या काही प्रायमरी उपाययोजना करावयाच्या आहेत त्या संदर्भात पूर्णपणे खबरदारी घ्यावयाच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. ग्रामस्तरावरील सर्व स्टाफला अलर्ट राहण्यासंदर्भाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पूरस्थितीत रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि वीज यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश देण्यात आलेत. पाणीपुरवठा विभागाला पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, विहिरी आणि जलस्रोतांची स्वच्छता आणि दुरुस्ती तातडीनं पूर्ण करण्यास सांगण्यात आलं. पशुसंवर्धन विभागाला जनावरांचं लसीकरण, चारा उपलब्धता आणि पूर परिस्थितीत जनावरांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले.
मृत जनावरांची विल्हेवाट तातडीनं लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवण्यावर भर देण्यात आला. पोलीस विभाग, आरोग्य विभाग, ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर आणि स्वयंसेवक यांनी आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राखून कार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहीम राबवणं, धोकादायक झाडं, नाले साफसफाईची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, तलाठी, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. इचलकरंजीतील प्रोसेसधारकांचं सांडपाणी घेणाऱ्या सुमारे 70 एकरवरील शेतकऱ्यांची पंचगंगा प्रदूषण मुक्ती समितीकडून गुरुवार सायंकाळपर्यंत रुजवात घेण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याही प्रोसेसचं सांडपाणी काळा ओढ्यात अथवा पंचगंगेत सोडल्याचं आढळल्यास प्रोसेस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय आज महापौरांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान आजच्या बैठकीतील निर्णयानुसार रुजवात होईपर्यंत आंदोलन अंकुश संघटनेनं मजरेवाडीचं पाणी बंद करण्याचा निर्णय स्थगित केलाय. इचलकरंजीतील काळा ओढ्यामार्फत होणाऱ्या प्रदूषणाबाबत पंचगंगा प्रदूषण मुक्ती समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत प्रोसेसधारकांनी सांडपाणी शेतीला देण्याइतपतच व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसंच हे सांडपाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांचा 7/12 आणि आधार कार्ड सादर करण्याचं ठरलं होतं. या अनुषंगानं आज महापौर उदय धातुंडे यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीलाच आंदोलन अंकुशचे धनाजी चोडमुंगे यांनी व्हिडिओ दाखवतच प्रोसेसचं सांडपाणी शेतीला देण्याच्या प्रोसेसवाल्यांचा दावा खोटा असल्याचं दाखवून दिलं आणि दिवसाला 300 एकराला सांडपाणी देणं आवश्यक असल्याचा दावा केला. यावेळी प्रोसेसधारकांनी जेवढं पाणी शेतीला देता येईल तेवढंच पाणी सोडत असल्याचं स्पष्ट केलं. प्रोसेस व्यवसाय कमी झाल्यानं कामगार निघून गेलेत. यावर अवलंबून असणारे अन्य व्यवसायही बंद पडत असल्याचं सांगत ZLD सुरू झाल्यानंतर ओढ्यात 1 लिटरही पाणी जाणार नाही अशी ग्वाही प्रोसेसधारकांनी दिली. यावेळी अभियंता बाजी कांबळे यांनी प्रोसेसधारक ज्या 70 एकरवरील शेतकऱ्यांना पाणी देत आहेत त्यांची यादी, संमतीपत्र, 7/12 आणि आधार कार्ड असलेली फाईल सादर केली. यावर चुडमुंगे यांनी आक्षेप घेत 300 एकर शेती दाखवा असं सांगितलं. तसंच या 70 एकरावरील शेतकऱ्यांच्या 7/12ची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी आणि रुजवात करण्याची मागणी केली. यावर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या सर्व शेतकऱ्यांना समिती सदस्यांनी भेटून जाग्यावर तपासणी आणि रुजवात करण्याचं ठरलं. तोपर्यंत शहरातील सर्व प्रोसेसचा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पाहणीनंतर गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. यापुढे प्रोसेसकडून 1 थेंबही सांडपाणी काळा ओढा अथवा पंचगंगा नदीत मिसळत असल्याचं समितीच्या निदर्शनाला आलं तर सर्व प्रोसेस तातडीनं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी या निर्णयाची लिखित स्वरूपात प्रत तयार करून त्यावर उपस्थितांच्या सह्या घेतल्या. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सभापती सतीश मुळीक, राजू बोंद्रे, नितेश पोवार, नागेश पाटील, भाऊसो आवळे, विनय महाजन, सतीश नवनाळे, बजरंग लोणारी यांच्यासह प्रोसेस असोसिएशनचे बापू तेरदाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या GST अनुदानातील थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना वितरित करावी अशी मागणी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन महापौर उदय धातुंडे यांना देण्यात आलं. खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून इचलकरंजी महानगरपालिकेसाठी GST अनुदानापोटी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. यापैकी शासनानं 29 एप्रिल 2025 रोजी 28 कोटी रुपयांचं अनुदान महानगरपालिकेला वितरित केलंय. मार्च 2025 पासून महानगरपालिकेतील सुमारे 150 ते 200 कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांची पेन्शन, ग्रॅज्युइटी, रजेचं वेतन, भविष्य निर्वाह निधी तसंच इतर थकबाकी अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय कार्यरत कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते, पगारातील बाकी रक्कम आणि इतर देणी देखील थकीत आहेत. कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून मिळालेल्या GST अनुदानातून प्रथम कर्मचाऱ्यांची थकीत देणी अदा करावीत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीनं न्याय द्यावा अशी मागणी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन महापौर उदय धातुंडे यांना देण्यात आलंय. यावेळी महानगरपालिकेवर सध्या मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा असून त्या कर्जावरील व्याजासाठी मोठी रक्कम खर्च होत असल्यानं कर्मचाऱ्यांच्या देयकांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली आहे. यावेळी कृती समितीचे संयोजक
प्राचार्य A.P. पाटील, जनरल सेक्रेटरी सुनील लेलेकर, हरी माळी, शिवाजी जगताप, के कांबळे तसंच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हिंदूंना श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाचे हिंदुत्वावर महत्त्वपूर्ण भाष्य. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 3 दिवस चीनच्या दौऱ्यावर. चीनशी संबंध सुधारण्यासाठी ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची घेणार भेट. विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे. CBI संचालक निवडीवर खासदार राहुल गांधींची असहमती. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेत्यांचे सर्व परदेश दौरे रद्द, मर्यादित ताफा वापरण्याचा निर्णय. मंत्री उदय सामंत यांची माहिती. पुण्यातील नगरसेवकांच्या निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. सबका साथ सबका विकासचं आवाहन करत सर्व प्रभागांना समान निधी देण्याची मागणी. घरगुती वादानं गाठलं टोकाचं पाऊल, सुनेनं चाकून हातावर गळ्यावर सपासप वार करत सासूला संपवलं. पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमधील घटना. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुकमधील घरफोडीचा छडा लावलाय. आपल्या घरी चोरी झाल्याची फिर्याद देणाऱ्या महेश पाटील या सैनिकानंच स्वतःच्या घरात चोरी करून चोरीचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात उघडकीला आलंय. कोल्हापूर स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं सैनिक महेश पाटीलचं पितळ उघडं पाडलंय. 9 मे रोजी चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक इथल्या महेश पाटील या भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानानं चंदगड पोलिसात त्याच्या घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानं तक्रारीत घरातून सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचं नमूद केलं होतं. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं केलेल्या समांतर तपासादरम्यान फिर्यादी महेश पाटीलकडंच संशयाची सुई वळली. अंमलदार दीपक घोरपडे आणि प्रवीण पाटील यांना फिर्यादी पाटील हा घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने घेऊन कागल मुरगुड रोडवरील पाटबंधारे कार्यालयाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळं हा संशय अधिक बळावला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पाळत ठेवून महेश पाटीलला ताब्यात घेतलं. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या महेश पाटील यानं अखेर पोलीस चौकशीत धक्कादायक कबुली दिली. आर्थिक अडचण, कर्जबाजारीपणा आणि शेअर मार्केटमधील नुकसानीमुळं आपणच स्वतःच्या घरातील दागिने चोरून चोरीचा बनाव रचल्याचं त्यानं मान्य केलं. त्याच्याकडून तब्बल 2,80,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत. एका जवानानं स्वतःच्या घरी चोरी करून चोरीचा बनाव रचल्याचं उघडकीला आल्यामुळं तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, आतिश मेहत्रे, अंमलदार दीपक घोरपडे आणि प्रवीण पाटील, समीर कांबळे, अरविंद पाटील, अनिल जाधव, सचिन दुधाणे यांच्या पथकानं हा बनाव उघडकीला आणलाय. चंदगड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. मुरगुड शहराच्या मध्यभागी असलेल्या प्राचीन सूर्यासिद्ध देवाच्या भंडारा उत्सवाला यंदा भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली. यात्रेनिमित्त दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुरगुड शहराच्या मध्यभागी प्राचीन सूर्यासिद्ध मंदिर आहे. सुमारे 200 वर्षांची परंपरा लाभलेल्या सूर्यासिद्ध मंदिराला मुरगुड परिसरात विशेष धार्मिक महत्त्व आहे. पूर्वी गावाच्या वेशी बाहेर असलेले हे मंदिर आता शहराच्या मध्यवस्तीत आलं असून दर मंगळवारी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. या प्राचीन सूर्यासिद्ध देवाच्या भंडारा उत्सवाला यंदा भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली. पुजारी विनायक मेटकर यांच्या घरातून देवाची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात तुकाराम चौकातील मंदिरात आणण्यात आली. ढोल, कैताळ आणि जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पालखी मार्गावर भंडाऱ्याची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळं वातावरण भक्तिमय झालं होतं. पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर धार्मिक विधी, आरती आणि आतषबाजी करण्यात आली. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं उजळून निघाला होता.
भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रेनिमित्त मुरगुडसह परिसरातील हजारो नागरिकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अभियानांतर्गत राधानगरी तालुक्यातील पिरळ आणि तळगाव इथं शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीला चालना देणाऱ्या दशपर्णी अर्क निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील वाढतं अवलंबित्व कमी करून नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती पद्धती स्वीकारण्याचं महत्त्व पटवून देण्यात आलं. सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अभियानांतर्गत राधानगरी तालुक्यातील पिरळ आणि तळगाव इथं शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीला चालना देणाऱ्या दशपर्णी अर्क निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, पाणी फाउंडेशन आणि वसुंधरा शेतकरी शेती उत्पादक गट यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील वाढतं अवलंबित्व कमी करून नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती पद्धती स्वीकारण्याचं महत्त्व पटवून देण्यात आलं. दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत, त्याचे पीक संरक्षणातील फायदे, उत्पादन खर्चात होणारी बचत तसंच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून उपकृषी अधिकारी रणजित गोंधळी, सहाय्यक कृषी अधिकारी सविता बकरे, MS कांबळे, प्रगतशील शेतकरी उत्तम पाटील आणि प्रवीण आसणेकर, तळगावचे सरपंच KD पाटील यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. उपस्थित शेतकऱ्यांनीही सेंद्रिय शेतीविषयी विविध प्रश्न विचारले. या उपक्रमामुळे तालुक्यात सेंद्रिय शेतीची चळवळ अधिक बळकट होण्यासाठी मदत होणार असून शेतकऱ्यांना सामूहिक शेती व्यवस्थापन आणि कमी खर्चातील शेती तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. मुरगुडमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या जीवनचरित्र आणि तत्त्वज्ञानावर आधारित ब्रह्मज्ञान योगी या चरित्रपर ग्रंथाचं मोफत वितरण करण्यात आलं. प्रवीण दाभोळे कुटुंबियांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुरगुडमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या जीवनचरित्र आणि तत्त्वज्ञानावर आधारित ब्रह्मज्ञान योगी या चरित्रपर ग्रंथाचं मुरगुडमधील महालक्ष्मी कॉलनी इथं मोफत वितरण करण्यात आलं. हा कार्यक्रम प्रवीण दाभोळे कुटुंबियांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. यावेळी हरिभक्तपरायण नामदेव राऊत महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर हरिभक्तपरायण पांडुरंग बुवा उपलाने महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. ब्रह्मज्ञान योगी ग्रंथाचं पूजन हरिभक्तपरायण बाळकृष्ण गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रंथ वितरण सोहळ्यानिमित्त हरिभक्तपरायण अशोकराव कौलवकर यांनी ग्रंथातील एका ओवीचं निरूपण केलं. हरिभक्तपरायण प्राध्यापक बाळकृष्ण चौगुले यांनी ग्रंथाचा परिचय करून दिला. यावेळी ग्रंथाचे लेखक राम तोरसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निमित्तानं मुरगुड आणि परिसरातील सुमारे 30 प्रवचनकार आणि कीर्तनकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रवीण दाभोळे आणि त्यांच्या कुटुंबियांचा शिवगड ट्रस्टचे सचिव उदय खांडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राम तोरसे यांनी मुरगुडचे सेवानिवृत्त शिक्षक हेमंत पोतदार यांनी डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांचं चरित्र लिहिण्याची सूचना केल्यानंतर त्यांच्या परवानगीनं हा ग्रंथ साकारल्याचं सांगितलं. यावेळी हरिभक्तपरायण बळी पाटील शिरसे, शीतल तोरसे, अक्काताई चौगुले, विनय कुलकर्णी, कबीर पायी दिंडीचे सहकारी, विठ्ठल मंदिर मुरगुडचे सदस्य, शिवगड ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह मुरगुड आणि परिसरातील वारकरी, प्रवचनकार, कीर्तनकार तसेच टाळकरी उपस्थित होते. इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर आभार फाटा इथं वास्तुशांतीच्या कार्यक्रमादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. नातेवाईकांच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या 12 वर्षीय विहान शाबाद शेख याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. कागलमधील शेख कुटुंबीय इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर आभार फाटा इथल्या नातेवाईकांकडील वास्तुशांत समारंभासाठी गेले होते. या कार्यक्रमासाठी उभारलेल्या मंडपात लावलेल्या फॅनला विहान शेख या मुलाचा स्पर्श झाला. त्यावेळी विजेच्या धक्क्यानं विहान जागीच कोसळला. त्याला उपचारासाठी IGMमध्ये दाखल करण्यात आलं, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
या दुर्घटनेमुळे वास्तुशांत कार्यक्रमाच्या ठिकाणी शोकाकुल वातावरण तयार झालं. दरम्यान मंडप व्यावसायिकांकडून फॅन, लाईट आणि वीज जोडण्यांच्या कामात आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. संबंधित मंडप व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. 12वी CBSE परीक्षेत कोल्हापुरातील शांतिनिकेतन ज्युनियर कॉलेजच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे घवघवीत यश संपादन केलंय. या महाविद्यालयाच्या अनिशा पोपटांनी विज्ञान विभागात, आदित्य पाटीलनं वाणिज्य विभागात तर कला विभागात यशोलक्ष्मी देवरानं प्रथम क्रमांक पटकावलाय. CBSE बोर्डानं घेतलेल्या 12वीच्या परीक्षेत कोल्हापुरातील शांतिनिकेतन ज्युनियर कॉलेजच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या महाविद्यालयाच्या विज्ञान विभागात अनिशा पोपटानीनं 92.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. आर्या देशपांडेनं 91.20% गुण मिळवून दुसरा, तर सना संतोषनं 90.20% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. वाणिज्य विभागात आदित्य पाटीलनं 97% गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. स्वरूप संजय कदमनं 96% गुण मिळवून दुसरा, तर छवी मित्तलनं 95.60% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. कला विभागात यशोलक्ष्मी देवरानं 90.20% गुण मिळवून पहिला, दिया आहुजानं 89.60% गुण मिळवून दुसरा आणि मेधा राजेश लाटकरनं 88.60% गुण पटकावून तिसरा क्रमांक पटकावला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिलं जाणारं उच्च दर्जाचं शिक्षण, प्रोत्साहन, वैयक्तिक मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असणारं शारीरिक आणि मानसिक वातावरण यामुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळालंय. यशस्वी विद्यार्थ्यांना संचालिका राजश्री काकडे, कार्यकारी संचालक करण काकडे, प्राचार्या जयश्री जाधव, उपप्राचार्या क्रांती टोळ यांच्यासह सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हे तर आर्थिक व्यवस्थापनात अपयशी झालेलं इव्हेंटवालं सरकार. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर काँग्रेसच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची टीका. आंबा, काजू उत्पादकांच्या प्रश्नावर उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. स्वाभिमानी शेतकरी संघटना वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्यावर ठाम. कोल्हापूर महापालिका प्रशासन आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या बैठकीत शहरातील वाहतूक समस्यांवर चर्चा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्णय. नीट रद्द झाल्यानं कोल्हापुरातील विद्यार्थी संतापले. हे सरकार थर्ड क्लास लेवलचं आहे अशा शब्दात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप. आणि जिल्हा बस मालक संघटनेच्या उपोषणाला RTO एजंटांचा आज काम बंद ठेवत पाठिंबा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.